हॅपी थॉट्स. माझे नाव स्वराली जाधव आणि मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकण येळगाव येथे इयत्ता 5वी शिकते. आज मी गोष्ट वाचली. ती गोष्ट मला फार आवडली. ती गोष्ट मी एका पुस्तकातून वाचली. त्या पुस्तकाचं नाव आहे पशुपक्षी की प्रसिद्ध कहानियाँ. तर एकेकाळी काय असतं, एक जॉली नावाचा मुलगा असतो आणि त्याच्याकडे एक मॅली नावाचा कुत्रा असतो. तो कुत्रा सुंदर नसतो आणि त्याच्यामुळेच त्या कारणामुळे त्या सगळे त्याला त्या जॉलीला चिडवतात की तुझा कुत्रा सुंदर नाही, माझा कुत्रा किती सुंदर आहे. तरी त्या जॉलीला काहीच फरक पडत नाही. आणि एकेकाळी काय होतं की एका माणसाने त्याला सांगितलं की ते एक डॉग शो आहे, त्यात तू मॅलीला घेऊन जा. आणि त्यावेळेस तो रेडी होता, तो घेऊन जाणार होता. पण त्याला त्याच वेळी सगळे चिडवत होते की तुझा कुत्रा सुंदर नाही, त्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट करू शकत नाही. त्याचे जजेससुद्धा त्याला म्हणाले की तू करू शकत नाही किंवा तुझा कुत्रा सुंदर नाही आहे म्हणून. त्यावेळेस त्याला फार जास्त वाईट वाटलं आणि तो एका कोपऱ्यात जाऊन बसला होता. आणि त्यावेळेस तो मॅली त्याच्याजवळ आला आणि त्याला चाटत होता. तेवढ्या प्रेमाने चाटत होता की त्यावेळेस जॉलीला वाटलं की हे शो माझ्यासाठी काहीच नाही, माझा कुत्रा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे असं त्याला वाटलं. आणि त्याच वेळी दुसऱ्या एक माणसाला त्याने सांगितलं त्याला की तू मॅलीला घेऊन एका शोमध्ये जाऊ शकतो. त्या शोमध्ये फक्त एवढंच नोटीस करतात की तुम्ही तुमच्या कुत्र्याला केवढे छान सवयी लावल्यात किंवा तुम्ही त्याची कशी काळजी घेता. त्याने पार्टिसिपेट केलं आणि त्यानंतर त्याला फर्स्ट प्राईज भेटलं आणि ते खूप जास्त खुश झाले. तर ही गोष्ट छोटी आहे, म्हणजे बोट खूप मोठा आहे की प्रत्येक जर तुम्हाला म्हणणार आहे की समजा एखादी आपण उदाहरण समजून घेऊया. तर तुमच्याकडे एखादी गाडी आहे आणि ती मोठ्या ब्रँडची किंवा कंपनीची नाही, तर दुसरं तुम्हाला म्हणणार आहे की काय तुझ्याकडं गाडी चांगली नाही आहे, माझ्याकडे ते BMW आहे, फॉर्च्युनर आहे आणि तुझ्याकडे एकदम साधी गाडी आहे असं तुम्हाला चिडवणार. पण ज्यावेळेस जर तुम्ही त्या गाडीलासुद्धा नकारात्मक किंवा निगेटिव्ह पावर्स दिली तर ती तुमच्यासोबत साथ देणार नाही. पण जरी तुम्ही जॉलीसारखं वागलं तरी कोणी जरी तुम्हाला काही जरी म्हणलं तरी पण तुम्ही जर त्या गाडीबद्दल कोणत्याही वस्तूबद्दल जर पॉझिटिव्ह राहिलात तर ती गोष्ट तुम्हाला आणखीन जास्त सपोर्ट करेल किंवा तुमची मदत करेल. आणि तुलना जर आपल्याला करायची तर आपण ती स्वतःसोबत करायची किंवा वस्तूसोबत किंवा माणसासोबत नाही करायची. कारण जर आपण स्वतःसोबत तुलना करू तर आपण आणखी प्रगतीला जाऊ शकतो. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला लोक टोकणार आहेत की तुझ्याजवळ हे चांगल्या ब्रँडचं नाही, माझ्याकडे तर आयफोन आहे, तुझ्याकडे तर साधा फोन आहे, तुझ्याकडे तर विवोचा फोन आहे. तर त्यावेळेस वाईट न मानून घेता जर तुम्ही विचार केला की जो फोन आहे माझ्याजवळ तो माझ्यासाठी बेस्ट आहे म्हणून मी तो फोन घेतला आहे, जर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग देत राहिला तर नक्कीच तो मोबाईल पण तुम्हाला आणि ती गाडी पण तुम्हाला एकदम कोणत्याही वेळेला साथ देईल. धन्यवाद.